लोकांच्या डेंटिस्टकडच्या चक्रा काही कमी झाल्यात का? पण आपण जेव्हा आर्टिफिशियली इम्प्लांट बसवतो तेव्हा मात्र हे शॉक ॲब्सॉर्बर्स आपण क्रिएट करू शकत नाही. मग दंतधावन विधी म्हणजे फक्त ब्रश कसा करावा याबद्दल दिलेली माहिती आहे का? दंतधावनासाठी वापरलेली फांदी ही आपण परत रियूज करू शकतो का, असं बरेच पेशंट विचारतात. आपण जनरली जी टूथपेस्ट वापरतो किंवा दंतमंजन वापरतो त्याच्यापेक्षाही दंतधावनामध्ये आपण जेव्हा हिरव्या वनस्पतींच्या फांद्या वापरतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिनचर्या सिरीज मधला आपला व्हिडिओ आहे तो आहे दंतधावनाबद्दलचा. मुलाशी या विषयावर बोलले तर म्हणाला त्याच्यात व्हिडिओ बनवण्यासारखं काय आहे, आपण तर रोजच ब्रश करतो, मग व्हिडिओ काय बनवतेस तू त्याच्यावर. मी म्हटलं अरे बरोबर आहे, आपण ते रोज करतो, आपण रोज दात घासतो, रोज ब्रश करतो, पण म्हणून लोकांच्या डेंटिस्टकडच्या चक्रा काही कमी झाल्यात का? मला आठवतंय माझे आजोबा 79 वर्षाचे असताना सुद्धा त्यांचे दात हे इतके मजबूत होते की ते त्यांच्या त्या वयामध्ये सुद्धा दाताने सोलून ऊस खाऊ शकत होते. पण सध्याच्या काळात मात्र दातांचं आरोग्य हे इतक्या वयापर्यंत व्यवस्थित राहणं ही तशी विरळाच गोष्ट आहे. मग आजोबा असे काय वेगळं स्वतःच्या दातांची काळजी घेत होते म्हणून त्यांचे दात किंवा त्यांच्या मुखाचं आरोग्य इतकं व्यवस्थित टिकून राहिलं होतं? त्याचं कारण होतं ते कडुनिंबाच्या काडी चावून चावून त्यांचे दात त्यावेळी साफ करत असत. आणि अशा पद्धतीने दात साफ करणं या विधीलाच आयुर्वेदामध्ये दंतधावन असं म्हणतात. आज याच दंतधावन विधीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. दंतधावन या प्रक्रियेद्वारे तुमचे दात किडणं कसं कंट्रोलमध्ये राहू शकतं किंवा दातावरील पिवळेपणा किंवा ज्याला आपण प्लाक म्हणतो तो कशा पद्धतीने नाहीसा होतो, दात दुखण्याच्या तक्रारी कशा कमी होतात किंवा ओव्हरऑलच ओरल हायजीन बद्दल आपण आज संवाद साधणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परवा मैत्रिणी बरोबर डेंटिस्टकडे गेले होते तर ती इम्प्लांट दाताला इम्प्लांट तिचं चाललेलं होतं. तर त्या डॉक्टरांनी एक सल्ला दिला. तर तेव्हा ते म्हणाले की बाकी तर 15 वर्ष या इम्प्लांट केलेल्या दाताला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही खूप कडक वस्तू खाताना जरा जपून. त्याचं कारण त्यांनी सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की तुमच्या नॅचरल दात जे आहेत त्याला देवानी शॉक ॲब्सॉर्बर्स दिलेत, पण आपण जेव्हा आर्टिफिशियली इम्प्लांट बसवतो तेव्हा मात्र हे शॉक ॲब्सॉर्बर्स आपण क्रिएट करू शकत नाही. तेव्हा नैसर्गिक दात जपणं हे किती महत्वाचं आहे याची पुन्हा एकदा साक्ष पटली आणि त्यातूनच हा व्हिडिओचा प्रपंच. मग दंतधावन विधी म्हणजे फक्त ब्रश कसा करावा याबद्दल दिलेली माहिती आहे का? तर नाही. दंतधावन विधीमध्ये पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने ब्रश करत असत किंवा हिरड्यांना कुठल्या पद्धतीने मजबूती दिली जायची किंवा संपूर्ण मुखाच्या आरोग्याची म्हणजे ओरल हेल्थचीच काळजी कशी घ्यायची हे आयुर्वेदामध्ये दंतधावन, कवल, गंडूश या 3 विधींमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर त्यातला हा जो दंतधावन विधी आहे तो सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातर्विधी झाल्यानंतर दंतधावन करायला सांगितलेलं आहे. मग यामध्ये आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींची एक छोटीशी फांदी घ्यायची आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही दात घासावेत. पण कधी कधी जर ही फांदी थोडी कडक असेल तर ही आदल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये 3-4 तास भिजवून ठेवावी आणि नंतर मग सकाळी तिचा उपयोग करावा. तसंच या फांदीची लांबी ही 12 अंगुळ लांब आणि जी व्यक्ती त्याचा वापर करणार आहे त्या व्यक्तीची जी करंगळी आहे त्याच्या एवढी ती फांदी जाड असावी. याचाच अर्थ दंतधावन विधीसाठी वर्णन केलेले फांदीचं प्रमाण हे व्यक्ती सापेक्ष बदलणारं असतं.
मग अशी योग्य प्रमाणातील छोटी फांदी आपण दंतधावनासाठी घेतल्यानंतर त्यातला त्याचा जो सगळ्यात वरचा भाग असतो तो भाग हा दाताने चावून चावून आधी मऊ करावा. मग त्याचे फायबर्स हे त्याच्यामुळे मोकळे होतात आणि मगच त्यात ते दंतधावनासाठी वापरावं, नाहीतर त्याच्यामुळं इजा होऊ शकते. याचा अजून एक फायदा म्हणजे सुरुवातीला जेव्हा ती फांदी ही मऊ करण्यासाठी चावली जाते ना, तेव्हा त्यातून त्या वनस्पतीचा जो स्वरस निघतो तो थुंकून न देता तो गिळून टाकायला सांगितलेला आहे. त्यामुळं त्या पर्टिक्युलर जी वनस्पतीची फांदी तुम्ही वापरताय त्याचे औषधी गुणधर्म हे शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. तसंच दंतधावन विधीसाठी खूप जून अशी फांदी वापरू नये, कारण एकतर ती खूप कडक असते आणि त्यातला जर का रस निघून गेलेला असेल तर मग त्यातले औषधी गुणधर्म तर मिळणार नाहीतच, परंतु त्या फांदीच्या कडकपणामुळे दातांना किंवा हिरड्यांना इजा होऊ शकते. दंतधावन करताना जे दातवण किंवा आपण जो त्या फांदीचा तयार केलेला ब्रश आहे तर त्याची डिरेक्शन ही अशी वरून खाली असावी, अशी आडवी नसावी. तसंच त्याच दातवणाने हिरड्यांनाही हलकेच मसाज करायला सांगितलेला आहे. दंतधावनासाठी म्हणून दोन काळ सांगून ठेवलेले आहेत त्यांनी. एक तर सकाळी उठल्यानंतर आणि दुसरं म्हणजे जेवण झाल्यानंतर. दंतधावनासाठी वापरलेली फांदी ही आपण परत रियूज करू शकतो का असं बरेच पेशंट विचारतात. तर हो, आपण ती रियूज करू शकतो, फक्त आपण वापरलेल्या फांदीचा जो पुढचा भाग आहे तो फायबरयुक्त केलेला तेवढा भाग आपण दुसऱ्या दिवशीच्या दंतधावनासाठी कापून टाकावा आणि मग ती फांदी तुम्ही पुन्हा वरच्या विधीप्रमाणे वापरू शकता. तसंच या विधीनंतर त्याच वनस्पतीच्या अतिशय बारीक अशी जी काडी आहे त्यांनी जिव्हा निर्लेखन म्हणजे आपण ज्याला टंग क्लिनिंग म्हणतो तेही करायला सांगितलेलं आहे. दंतधावनासाठी आपण कोणकोणत्या वनस्पतींच्या फांद्या वापरल्या तर त्या गुणकारी ठरतात याबद्दल आपण जरा आता माहिती घेऊ. कडुनिंबाच्या फांदीने दात घासल्यामुळे दातांमधली कीड नाहीशी होते. तसंच कडुनिंब हे नॅचरली माउथ क्लिन्झिंगचं काम करतं. तसंच वारंवार तोंड येण्याची ज्यांची तक्रार असते अशांनाही या फांदीच्या दंतधावनाने फायदा होतो. फक्त या कडुनिंबाच्या काडीने केलेले दंतधावन हे अतिशय कडवट असल्यामुळं प्रेग्नंट बायकांना किंवा लहान मुलांना याच्यामुळे उलटीचा त्रास होण्याचा संभव असतो, तर त्याची थोडीशी काळजी घ्यायची. दुसरं झाड म्हणजे शिसवीच्या झाडाच्या फांदीनी जर दंतधावन केलं तर दातांना तर मजबूती येतेच, पण या वनस्पतीचा स्वरस पोटात गेल्यामुळं स्त्रियांमध्ये जो व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत असतो तो यामुळं कमी व्हायला मदत होते. तसंच जांभळाच्या फांदीने जर दंतधावन केलं तर त्याचा उपयोग हा त्याच्या रसामुळं जो कषाय रस आहे त्याच्यामुळे ते दात मजबूत होतात, हिरड्या बळकट होतात. तसंच जर मुखामध्ये कुठल्या जखमा झाल्या असतील तर त्या लवकर भरून यायला मदत होते. करंज वृक्षाच्या फांदीनी जर आपण दात घासले तर एक तर ते कृमिघ्न असल्यामुळं दातांची कीड, तसंच ओरल कॅन्सरमध्येही काही जणांनी याचा उपयोग केलेला आहे. तसंच कडुनिंब, करंज या फांद्यांच्या दंतधावनामुळं दाताला आलेला जो पिवळेपणा आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि मग तो नंतर नाहीसा होतो. आपण जनरली जी टूथपेस्ट वापरतो किंवा दंतमंजन वापरतो त्याच्यापेक्षाही दंतधावनामध्ये आपण जेव्हा हिरव्या वनस्पतींच्या फांद्या वापरतो त्यावेळेला एक सगळ्यात मोठा जो फायदा मिळतो तो हा आहे की जेव्हा कायम हिरव्या वनस्पती ज्या आपण फांद्या वापरतो तेव्हा त्या फांदीमध्ये प्राणशक्तीचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं त्या फांदीने केलेल्या रेग्युलर दंतधावनाचा फायदा हा आपल्याला निश्चितच चांगला मिळू शकतो. पण पेस्ट किंवा दंतमंजनाच्या बाबतीत तो ताजेपणा नसतो. हा मला या दंतधावन विधीचा एक मोठा जाणवलेला फायदा आहे. अशा पद्धतीने दात दुखणं, दाताची कीड, दात हलणं, हिरड्यांना आलेली सूज
पायोरिया, सतत येणारं तोंड यांसारख्या दातांच्या आजारांवर दंतधावन ही पेस्ट पेक्षाही अतिशय उत्तम आणि गुणकारी असा पर्याय आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.